आता या मंचावरती मी दोन्ही सिनेमांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना आमंत्रित करणार आहे. सुरुवातीला आमंत्रित करतो मराठी टायगर्स या सिनेमाचे दिग्दर्शक अवधूत कदम यांना. आता आमंत्रित करूयात पोस्टर बॉयच्या यशानंतर पोस्टर गर्ल आपल्यासाठी घेऊन आलेले समीर पाटील यांचं स्वागत करूयात. समीर सर, हे गाणं एवढं गाजलंय ना गावागावात. म्हणजे माझ्या गावात काल असं झालं की कुठली तरी वरात होती, त्याच्यामध्ये 50 पोरं आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव डीजे. शेवटी वैतागून त्यांनी आवाज वाढवला. आज त्याचा फोन आला होता, आम्ही सगळे जेलमध्ये आज. पण खरंच क्रेज आहे गाण्याची आणि ती सगळीकडे दिसते. मला सुरुवात करायची आहे अवधूत सर तुमच्यापासून. वेगळा विषय, खूप सेन्सिटिव्ह विषय, कसा आहे अनुभव? गेली 60 वर्ष चिघळत असलेला विषय कुठेतरी करमणुकीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो मांडताना काळजी घेतलेली आहे की कुठेतरी भाषिक वाद होता कामा नये. त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक काही पात्रं वापरली. म्हणजे जो सीमा भाग आहे ती म्हणजे आमची सीमा आहे चित्रपटातली. आणि या सीमा भागाला सुद्धा 2 हिरो आहेत, एक महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटक. आणि तेच 2 हिरो म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे आणि महेश महादेव आहेत. असा हा प्रेमाचा त्रिकोण आहे. कुठल्याही कोणातून बघितला तर करमणूक ही 100% आहे. वा वा. समीर सर, तुमच्या नजरेतून काय आहे पोस्टर गर्ल? माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्या टीमसाठी पोस्टर गर्ल काय आहे तर तिच्या कर्तृत्वानं ती त्या 5 दिशाहीन तरुणांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी दिशा देते आणि एक सकारात्मक बदल त्या गावात घडवते. एकूण सगळ्या मानसिकतेमध्ये चांगला बदल घडवते आणि म्हणून ती पोस्टर गर्ल आणि तिचं पोस्टर लागतं. सो त्या सिनेमाचं नाव पोस्टर गर्ल आहे. क्या बात. वा वा सर, खूप शुभेच्छा. आता आमंत्रित करूयात दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांना. सुरुवातीला पोस्टर गर्ल या सिनेमाचे निर्माते पुष्पांग गावडे. आणि आता आमंत्रित करतो मराठी टायगर्स या सिनेमाचे निर्माते नवीन हंगड यांना. मी पुष्पांगजींना विचारू इच्छितो, काय आहे अनुभव पोस्टर गर्लचा निर्माता म्हणून? मी आणि समीर आणि पोस्टर बॉईज केलं होतं एकत्र. मी सिनेमॅटोग्राफर ही आहे. तेव्हाच आम्ही डिसाईड केलं होतं की आणखीन एक सिनेमा करूया जो विनोदी असेल पण त्याच्यात काहीतरी सोशल एलिमेंट असेल. आणि मग डोम्मेनी आम्हाला ती स्टोरी ऐकवली आणि तेव्हाच नाव डिसाईड झालं की ह्याला पोस्टर गर्ल म्हणून नाव देऊया. आणि तशी ही कास्ट तुमच्यासमोर आहे.